सारिकाने आईबाबांना गाडीतून खाली उतरायला मदत केली. मग ती त्यांच्या पुढे घराच्या दिशेने निघाली. घर शांततेत बुडून गेले होते. त्यांच्यासमोर धूळ आणि घाणीचे साम्राज्य होते. जणू काही कितीतरी महिने ते घर साफ केले गेले नव्हते. हेही खरे होते की ते घर जवळपास 1.5 महिना बंद पडून होते. सारिकाने पर्समधून चावी काढली आणि कुलूप उघडले. घराची अवस्था खूपच बिकट होती. बंद असूनही घरातील सर्व काही धुळीने माखले होते. आर्द्रतेमुळे हवेत एक विचित्र वास पसरला होता. आईबाबांना सोप्यावर बसल्यानंतर सारिका काहीतरी विचार करू लागली. तिचे आई वडील मुके बहिरे झाले होते. त्यांचे डोळे मिटले होते व ते दोघे बाहुलीसारखे सोप्यावर निश्चिंत बसले होते. सारिकाने पटकन आईबाबांच्या खोलीची थोडी साफसफाई केली. त्यानंतर त्यांना त्यांच्या खोलीत बसवले आणि मोलकरणीला फोन करून लवकर घरी येण्यास सांगितले. तोपर्यंत आईबाबा शांत बसले होते. बाबा, स्वतःवर नियंत्रण ठेवा. एवढा विचार करून काहीच उपयोग नाही. झोपा. आई तू झोप. मी बाहेरून दूध ब्रेड आणते. तोपर्यंत मोलकरीण येईल. नंतर पुढे काय करायचे आपण विचार करू. सारिका बाहेर गेल्यावरही तिचे आई वडील स्थिर बसले होते व आतून दोघेही आनंदात होते. पण दुसरीकडे दोघेही खूप अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मनात वादळ उठले होते. मनात खळबळ माजली होती. त्यांना कोणत्या पापाची शिक्षा झाली होती हे समजू शकले नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्यात असे काहीही केले नव्हते ज्याच्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागेल. पण चुकी नसतानाही त्यांना शिक्षा झाली. ते महिनाभर बायको आणि मुलांसह तुरुंगातच राहिले. आज त्यांची जमिनीवर सुटका झाली होती. मुलगा अजूनही तुरुंगात बंद होता. त्यांच्या मनात सारखे विचार घुमत होते. कैलासराव आणि पार्वतीताईचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते. दोघेही सरकारी सेवेत होते. त्यांना 2च मुलं होती. मोठी मुलगी सारिकाचे पदवीनंतर लग्न झाले. जावई विनय एका चांगल्या कंपनीत एक्झिक्युटिव्ह होते. मुलगी ही सासरच्या घरात सुखी होती. त्यांचा मुलगा हिमांशू याला एमटेक केल्यानंतर नोएडा येथील एका कंपनीत चांगली नोकरी मिळाली. चांगला पगार होता म्हणून तो कामाला लागला. त्यांच्या आयुष्यात कोणतेही दुःख नव्हते. मुलगा नोकरीला लागताच त्यांच्या लग्नाच्या स्थळाची चर्चा सुरू झाली. कैलासराव आणि पार्वतीताई एका चांगल्या मुलीच्या शोधात होते. पण लग्नाआधीच मुलगी चांगली आहे की वाईट हे कसे कळणार. हिमांशूचे लग्न त्यांच्याच नात्यामधल्या कांचन नावाच्या मुलीशी झाले. पण मुलाच्या लग्नानंतर कैलासरावांच्या सुखी कुटुंबात राहुकेतूचा प्रभाव आला होता. ज्या मुलीला त्यांनी चांगली सून मानून घरात आणले होते तिने सासरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच आपले रूप दाखवायला सुरुवात केली. कैलासरावांचे कुटुंब अतिशय शांत होते. घरातील एकही सदस्य कधी मोठ्या आवाजात बोलत नव्हता. भांडणे तर फार दूरची गोष्ट होती. मात्र सून घरात दाखल होताच घरातील शांतता पूर्ण वातावरण पेटले होते. घरातील इतर सदस्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र कांचन प्रत्येक क्षणी आग लावण्याचे काम करत होती. कांचनला काय प्रॉब्लेम होता हे माहीत नाही आणि कोणालाच काहीही समजत नव्हते. घरातील कोणत्याही कामात कांचन मदत करत नसे. ती दिवसभर खोलीत पडून असायची. हिमांशू ऑफिसला गेल्यावरही ती क्वचित तिच्या खोलीतून बाहेर पडायची. नाक मुरडत ती सासूशी बोलायची. पार्वतीताई अतिशय बुद्धिमान आणि सहनशील स्त्री होती. त्यांना वाटायचे की आपली सून तिचे माहेरचे घर सोडून सासरच्या घरी नवीन घरात राहायला आली आहे. त्यामुळे नवीन लोक, नवीन वातावरण, समन्वय साधायला वेळ लागेल. हळूहळू सर्व काही ठीक होईल. पण सर्व काही ठीक होण्यासारखे दिसत नव्हते. कांचन म्हणाली, घरातील कोणत्याही कामात मी मदत करणार नाही. मी घरची सून आहे, मोलकरीण नाही. सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि काहीही न बोलता सर्वजण समजून गेले. कांचन कामचुकार आणि आळशी होती. कीटक आणि प्राणी देखील स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी खूप मेहनत करतात. शेवटी कांचनला कोणी किती दिवस शिजवून खायला घालणार. कांचन एक दिवस संसाराच्या व्यवहारात उतरेल अशी आशा सर्वांनाच होती. कैलासरावही ही नेहमी कमी प्रश्न विचारत असत. पार्वतीताईंना हिमांशूला विचारले, सुनबाई असे का करते? माहीत नाही असे हिमांशू लटकलेल्या चेहऱ्याने म्हणाला. बाळा, तू तिचा नवरा आहेस. तिला प्रेमाने विचारून बघ. तिचीही लग्नाची इच्छा होती ना. मग घरात अशांतता का पसरते? ठीक आहे, मी तिला विचारेन असं बोलून त्याने वेळ मारून नेली. पण प्रकरण मिटले नाही तर अधिकच चिघळत राहिले.
आता हिमांशूच्या खोलीतून ओरडण्याचे आवाज येऊ लागले. ह्या आवाजामध्ये कांचनचा आवाज जास्त येत होता. हिमांशूचा स्वभाव असा नव्हता की तो कोणाशी भांडू शकेल किंवा त्याच्या संस्कारांनी त्याला लढायला शिकवले होते. मग कांचनच्या ओरडण्याचं काय? कैलासराव आणि पार्वतीताईंना काहीच समजत नव्हते, पण त्यांच्या मनात भीती पसरू लागली होती. हिमांशू आणि कांचन लग्न करून त्यांनी चूक तर केली नाही ना? कुटुंबामध्ये नेहमी भांडण होणे ही काही चांगली गोष्ट नाही. हिमांशू आपल्या आई वडिलांसोबत ह्या संदर्भात काही चर्चा करत नसे, त्यामुळे आई वडिलांना काही समजेनासे झाले. शेवटी कैलासराव आणि पार्वतीताई यांनी ठरवले की आपणच आपल्या मुलांशी या संदर्भात बोलूया. दुसऱ्या दिवशी रविवारी सर्वजण सकाळी चहा नाश्ता करत होते, पण कांचन नेहमीप्रमाणे चहा घेण्यासाठी आली नाही. ती जेवताना सुद्धा सर्वांसोबत बसत नसे. हिमांशू तिचे जेवण तिच्या रूममध्ये नेऊन देत असे. हिमांशूचे आई वडील त्याला विचारत असत, बाळा, तू आम्हाला काहीही सांगत का नाहीस? सुनबाईंना आमच्यासोबत आणि आपल्या घराविषयी काही समस्या आहे का? आम्ही तर तिला एक शब्दही काही बोलत नाही. ती आपल्याला स्वतःच्या मनामध्ये येईल तेच कळते, तरी पण तुमच्या दोघांमध्ये भांडणं का होत राहतात? एवढे बोलून पार्वतीताई गप्प बसतात. तेव्हा कैलासराव लक्षपूर्वक हिमांशूच्या चेहऱ्याकडे पाहत होते. हिमांशूने आईचा हात पकडला आणि म्हणाला, आई, मी स्वतः हैराण आणि अस्तव्यस्त झालो आहे. ती मला काहीच सांगत नाही. बोलत असताना अचानक रागवायचं आणि मुद्दा वाढवत राहायचं हा तिचा स्वभाव आहे. मी गप्प राहिलो तरी ती ओरडतच राहते. कदाचित ती स्वभावाने रागीट आणि चिडचिडी असेल, पण तिला राग येईल असे आम्ही काहीही करत नाही. मला काहीच समजत नाही. कैलासरावांनी पहिल्यांदा तोंड उघडलं. मी कांचनशी बोलू का? त्यावर हिमांशू म्हणाला, हो बाबा, तुम्ही बोलू शकता, पण ती खूप उद्धट स्त्री आहे. जिथे ती माझे ऐकत नाही तिथे तुमचे कसे ऐकेल? रागाच्या भरात ती तुमचा अपमान करेल. तेव्हा कैलासराव म्हणाले, मग तिच्या आईवडिलांशी बोलून पाहू. तिच्या स्वभावाबद्दल काहीतरी माहिती मिळेल, त्यातून मार्ग मिळेल. पहा, तुम्हाला जसे योग्य वाटेल तसे करा. मला काहीच समजत नाही. प्रत्येक क्षणी ही भीती असते की तिला कोणत्या मुद्द्यावर राग येईल हेच कळत नाही. खरं तर हिमांशू मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होता. तो कांचनचे सर्व भांडण सहन करत असे. आता पार्वतीताई आणि कैलासराव त्याला धीर देऊ शकत होते. कैलासरावांनी कांचनचे वडील दिनेशरावांसोबत फोनवर चर्चा केली. कांचनच्या वागण्याबद्दल सविस्तर समजावून सांगितल्यावर त्यांनी विचारले, भाऊ, आम्ही आमच्या बाजूने असे काहीच करत नाही ज्याच्यामुळे तिला त्रास होईल. पण मला माहीत नाही की तिला काय त्रास होत आहे. ती प्रत्येक क्षणी भांडण करण्याच्या मोडमध्ये असते. दिनेशराव म्हणाले, भाऊ, कांचन लहानपणापासून रागीट आणि हट्टी स्वभावाची आहे. ती प्रत्येक कामात स्वतःची इच्छा लादते, ओरडते, जेणेकरून लोकांना ती चुकीची जरी असली तरी ती बरोबरच आहे अशी पटवून देते. लग्नानंतर ती बरी होईल असे आम्हाला वाटले होते, पण भाऊ, आम्ही तिला कोणत्याही गोष्टीसाठी अडवत नाही किंवा तिला काम करायला सुद्धा सांगत नाही. आमचा मुलगा कधीच तिच्याशी मोठ्या आवाजात बोलत नाही, तरी पण ती काहीच सांगत नाही. तिने जर काही सांगितलं तरच तिचे विचार आम्ही समजावून घेऊ. त्यावर दिनेशराव म्हणाले, कधीतरी बायको सोबत येईन आणि तिला समजावून सांगेन. असे बोलून त्यांनी आपले बोलणे संपवले. पुढच्या आठवड्यात दिनेशराव बायकोसह कैलासरावांच्या घरी आले. ते कांचनशी एकांतात बोलले आणि जेवण करून निघून गेले. ते निघून गेल्यावर घरात वादळ आल्यासारखं वाटत होतं. कांचन स्वतःचे रौद्र रूप दाखवत म्हणाली की तुम्ही सर्वजण स्वतःला काय समजता? मी खूप जिद्दी आहे, झटकाळू आहे आणि मला पटकन राग येतो. असा माझा स्वभाव आहे, तो मी बदलू शकत नाही. तुम्हाला काय करायचे आहे? जर तुम्हाला या सर्व गोष्टींचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमचे गाठोडे घेऊन राहण्याची जागा दुसरी शोधा. माझ्या आई वडिलांना माझ्याबद्दल सांगून तुम्ही योग्य केले नाही. कांचनचे असे बोलणे ऐकून कैलासराव आणि पार्वतीताई आपल्या खोलीत निघून गेले. ते दोघेही कांचनकडे रागाने पाहत होते. कांचन आपली सून आहे ह्या गोष्टीची त्यांना लाज वाटत होती आणि खूप रागही येत होता. कसा आदर देत होती ती. त्यांच्या मनात तिच्याबद्दल कोणताही राग नव्हता. आतापर्यंत तिच्याबद्दल किंवा तिच्या विरुद्ध त्यांनी कोणतीही वाईट गोष्ट केली नव्हती, परंतु तरीही ती कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहे? त्यांची काय चुकी आहे? फक्त एवढंच ना की ती त्यांच्या मुलाची बायको आहे. जर तिला या घरात लग्न करून यायचे नव्हते तर तिने लग्नाला नकार द्यायला हवा होता. त्यांनी तिला कोणतीच जबरदस्ती केली नव्हती. लग्नाच्या वेळेस तिची ही संमती घेतली होती. पण आता या सर्व गोष्टींबद्दल कैलासरावांना बोलणे योग्य वाटले नाही.
परंतु त्यांची बायको पार्वतीताईंना स्वतःच्या नवऱ्याचा अपमान सहन झाला नाही. त्यामुळे त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, अरे मुला, तू असा निर्जीवासारखा का बसला आहेस? तुला दिसत नाही का ती आमची कशी लाज काढत आहे? कोणास ठाऊक ती कोणत्या जन्माचा बदला घेत आहे? आम्ही हिचे काय नुकसान केले आहे? हे सर्व ऐकून हिमांशूला खूप वाईट वाटले. त्याने स्वतःला आधार दिला व मोठ्या आवाजात म्हणाला, कांचन, आईबाबांजवळ असे मोठ्या आवाजात बोलले जाते का? तुला जे काही बोलायचे आहे, राग काढायचा आहे ते तू मला बोल. माझ्यावर राग काढ. माझ्या आईबाबांचा अपमान मी सहन नाही करणार. त्यावर कांचन खिल्ली उडवत हिमांशूला म्हणाली, वाह श्रावण बाळ, तुझ्याही तोंडात जीभ आहे हे मी पहिल्यांदाच बघत आहे. कालपर्यंत तू माझ्यासमोर फुसक्या मारायचास. तिच्या अशा बोलण्याचा हिमांशूला खूप राग आला. तेव्हा तो म्हणाला, कांचन, तू तुझी सीमा ओलांडू नकोस. कालपर्यंत ही गोष्ट तुझी व माझी होती. आज तू माझ्या आईबाबांना शिवीगाळ करून त्यांचा अपमान केलास, तेही काही कारण नसताना. मला समजत नाही की तू घरात अकारण तांडव का करतेस? या सर्व गोष्टीतून तुला कोणते सुख मिळते? एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे असे कर्म तुला कोणतेच सुख देणार नाही आणि तुला एक दिवस तुझ्या अशा वागण्याचा नक्की पश्चाताप होईल. तेव्हा तू माझं काही वाकडं करू शकत नाही, अशी धमकी कांचनने हिमांशूला दिली. मी काय करेन तुझं हे मला माहीत नाही, परंतु शांत समुद्रात कोणतीच हालचाल व लाटांची निर्मिती सुद्धा होत नाही हे तू विसरू नकोस, असे हिमांशू कांचनला म्हणाला. हो, म्हणजे तू मला वादळाची धमकी देत आहेस. मी याचीच वाट पाहत आहे. वादळ यावे, त्यात तुम्ही सर्वजण अडकून जाल, त्यातच तुम्ही नष्ट व्हाल. म्हणजे तेव्हाच तुमच्या तोंडाला कुलूप लागलं जाईल. ती एवढं बोलून सुद्धा सर्वजण शांत होते. त्यामुळे कांचनला अजून राग आला. वादळ तर मी तुमच्या आयुष्यात नक्की आणेन, तेव्हा तुम्ही बघा मी काय काय करते ते, असे म्हणत ती पाय आपटत रागारागाने स्वतःच्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने एक सुटकेस घेऊन ती बाहेर आली. तोपर्यंत सर्वजण हॉलमध्ये भीतीने एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत उभे होते. कांचन बाहेर आली तेवढ्यात हिमांशूने विचारले, कुठे जात आहेस? मी तुला नरकात पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी जात आहे, त्यासाठी तू तयारीत राहा, असे म्हणत ती रागाने निघून गेली. तिला थांबवण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. थांबवले असते तरी ती थांबली नसती, कारण सर्वजण खूपच घाबरून गेले होते. जर तिने कुठेतरी जीव दिला असता आणि त्याचा आरोप आपल्यावर केला तर याच गोष्टीचा सर्वजण विचार करत होते की आता यावर काय उपाय काढावा. काही वेळानंतर कैलासरावांनी दिनेशरावांना फोन करून सांगितले की कांचन घर सोडून गेली आहे, परंतु कांचन तोपर्यंत माहेरी पोहोचली नव्हती. यानंतर बराच वेळ ते विचार विनिमय करत होते की पुढे काय करावे, परंतु त्यांना काहीच सुचत नव्हते. सर्व विचार करून ते शांत झाले व येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार झाले. संध्याकाळपर्यंत त्यांना असे वाटले होते की काहीतरी विपत्ती येईल. कांचनने त्यांच्या आयुष्यात मोठे वादळ तयार केले होते. संध्याकाळच्या सुमारास 6 वाजता तेथील स्थानिक 2 पोलीस त्यांच्या घरी आले. त्यातील एक हवालदार व दुसरा शिपाई होता. हवालदाराने सर्वात प्रथम त्यांचे नाव विचारले व म्हणाला, तुम्हा तिघांना पोलीस चौकीत यावे लागेल. तिघेही शंकित मनाने व भयभीत होऊन एक दुसऱ्याकडे पाहू लागले. नंतर हिमांशूने हिमतीने विचारले की काय झाले? त्यावर ते म्हणाले, तुमच्या बायकोने तुमच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तुम्हाला चौकीतल्या घोरपडे साहेबांनी बोलवले आहे. पुढची चौकशी तेच करतील. आता त्यांना त्यांच्यावर वीज कोसळल्यासारखे वाटत होते. कोणत्या कर्माचे आम्हाला असे फळ भेटत आहे असे त्यांना वाटू लागले. कांचनला त्यांनी कधीच वाईट नजरेने सुद्धा पाहिले नाही, तरीही तिने सासू सासऱ्यांवर, आपल्या नवऱ्यावर गुन्हा का दाखल केला असावा? अशा स्थितीत काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. पोलीस ठाण्यातच जाण्याच्या आधी त्यांनी मुलगी सारिका व जावई विनयला फोन करून सांगितले होते की आम्ही अडचणीत आहोत. ते तिघे पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात सारिका व विनय सुद्धा तिथे पोहोचले. घोरपडे साहेबांनी यांनी त्यांना बसण्यास सांगितले. चौकशी केल्यानंतर त्यांना एवढेच सांगितले गेले की कांचनने कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात मानसिक, शारीरिक हिंसा व अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तुम्हा तिघांची चौकशी केल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल. रात्रीचे 10 वाजले होते तरी ते सर्व चौकीत होते. त्यांची तोपर्यंत काहीच चौकशी केली नव्हती. सर्व त्यांना तेवढेच सांगितले की पार्वतीताई, कैलासराव आणि हिमांशूला आम्ही अटक केले आहे. दुसऱ्या दिवशी त्यांना न्याय अधिकाऱ्यांसमोर
हजर केले जाणार आहे. हा फक्त त्या तिघांनाच नव्हे तर सारिका व विनयसाठी सुद्धा मोठा धक्का होता. पार्वतीताई, कैलासराव आणि हिमांशू यांना लॉकअपमध्ये बंद केले गेले. सारिका आणि विनय घरी आले. रात्रीच्या वेळी ते काहीच करू शकत नव्हते. येणारा दिवस सुद्धा त्यांच्यासाठी सुखदायी नव्हता. पोलिसांनी तिघांनाही न्यायालयात हजर केले आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात यावे यासाठी त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवले. विनयने एका वकिलाची मदत घेऊन जामिनासाठी अर्ज केला. मात्र त्यांची सुनावणी दुसऱ्या दिवशी देण्यात आली. पोलीस कोठडी संपताच पार्वतीताई, कैलासराव आणि हिमांशूला तिसऱ्या दिवशी न्यायालयात सादर केले गेले. पोलिसांनी त्यांना जेलमध्ये पाठवण्यास सांगितले. बचाव पक्षाकडून त्यांच्या जामीन अर्जावरही सुनावणी झाली. मात्र दुसऱ्या बाजूच्या वकिलांनी त्याला कडकडून विरोध केला. दंडाधिकाऱ्यांसमोर कांचनचाही जबाब नोंदवण्यात आला होता. तिने स्पष्ट शब्दात सांगितले होते की लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून सासरचे लोक आणि नवरा तिची शारीरिक छळ करत होते. मात्र मारहाणीचे कारण काय हे तिने स्पष्ट सांगितले नाही. तरीही प्रकरण संशयास्पद असल्याने एकाही आरोपीचा जामीन मंजूर झाला नाही व त्यांना न्यायालयीन कोठडीच्या कारागृहात पाठवण्यात आले. आठवडाभरातच पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र अनेक लोकांची जवानी होती, परंतु कांचनसोबत प्राणघातक हल्ल्यासारखी कोणतीही घटना घडल्याचे कोणाच्याही जबानीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले नव्हते. तिच्या पालकांनी याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली. पुरावे कमकुवत असून पार्वतीताई आणि कैलासराव यांना जामीन मिळण्यास 1.5 महिना लागला. त्याचे पहिले कारण म्हणजे त्यांच्यावर न्यायालयात आरोप दाखल करण्यात आले. दुसरे म्हणजे कांचनने 164 अंतर्गत दंड अधिकाऱ्यांसमोर शपथपत्र लिहून दिले होते की तिला नियमितपणे मारहाण केली जात होती व मानसिक छळ केला जात होता असे लिहिले होते. अनेक तारखांवर वाद झाले. अखेर त्यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सत्र न्यायाधीशांनी आरोपपत्रात नमूद केलेल्या पुराव्यांचा विचार केला. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून शेवटी निर्णय दिला की पार्वतीताई आणि कैलासराव यांच्या विरुद्ध असा कोणताही पुरावा नाही ज्याच्यावरून त्यांनी कांचनवर कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक छळ केला असेल. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. हिमांशू बाबत न्यायमूर्ती म्हणाले, प्रकरण नवरा बायको मधील असल्याने आणि त्यांच्या काय चुका आहेत हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे त्याचा जामीन स्वीकारता येणार नाही. हा खटला असाच चालू राहील. आज पार्वतीताई व कैलासराव जामिनावरती घरी आले होते. सारिकाने दूध आणि ब्रेड आणले तेव्हा पार्वतीताई आणि कैलासरावांची विचारधारा संपुष्टात आली. मागचा 1.5 महिना सतत त्यांच्या डोक्यात त्रासाचे विचार घुमत होते. सारिकाने चहा बनवला. तिघांनी एकत्र चहा घेतला. चहा घेतल्यावर त्यांची मोलकरीण घरात आली. निराश झालेल्या पार्वतीताई आणि कैलासरावांना पाहती महती. मागील बऱ्याच वर्षांपासून ती त्यांच्या घरी काम करत होती. घरातील सर्वांचे स्वभाव ती ओळखून होती. त्यांच्यावर आलेल्या संकटाची तिला जाणीव होती. निसर्ग हा नेहमी चांगल्या व्यक्तींवर संकटे आणतो व त्यांना खूप कष्ट देतो याचे तिला वाईट वाटत होते. सारिका तिला म्हणाली, शांताबाई, किचनमध्ये पातेल्यात थोडेसा चहा आहे, तो गरम कर आणि पिऊन घे. त्यानंतर घराची साफसफाई कर. तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते. दीदी, मी चहा नंतर घेईन. आधी घर स्वच्छ करून घेते, कारण घर खूप घाण झाले आहे. ठीक आहे. सारिका तिच्या आई वडिलांना म्हणाली, तुम्ही सुद्धा आंघोळ करून घ्या. विनय थोड्याच वेळात ऑफिसवरून घरी येईल. सकाळी विनय त्यांच्यासोबत होता. सारिका आणि आई वडिलांना घरी पाठवून तो ऑफिसला निघून गेला. रात्री विनय घरी आल्यावर सर्वांनी सोबतच जेवण उरकले. जेवताना पुढच्या कारवाईचा विचार करत होते. पार्वतीताईंनी विचारले, पुढे काय होईल? केस चालेल पण तिला त्याची काळजी नाही. टेन्शन होते ते हिमांशूला जामीन मिळवायचा याचे. पण त्याला जामीन कसा होईल? कारण आमच्याकडे निर्दोष असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे पार्वतीताई उदास होऊन म्हणाल्या. शारीरिक छळाचे पुरावे कांचनकडे सुद्धा नाहीत, असा सारिकाने तर्क लावला. बरोबर आहे, परंतु ती नववधू आहे व तिनेच तर गुन्हा दाखल केला आहे. जोपर्यंत आपण काहीच पुरावे देणार नाही तोपर्यंत तिचीच गोष्ट सत्य आहे असे गृहीत धरले जाईल. आपण आपले नशीब समजू की तिने हुंड्याबद्दल कोणताही गुन्हा दाखल केला नाही, नाहीतर आपल्याला जामीन सुद्धा मिळाले नसते. पण आता काय होईल? पार्वतीताईंनी विचारले. आपल्याला यातून काही ना काहीतरी मार्ग काढावा लागेल. वडिलांचे असे म्हणणे आहे की कांचनना जबानीनुसार आपण तिच्यावर हल्ला करण्याचे कारण काय आहे हे स्पष्ट होत नाही.
केसची ही कमकुवत गोष्ट आपल्या बाजूने जाईल, पण विनय हा मुद्दा किती दिवस चालेल? एवढ्या लवकर याचा निर्णय कसा होईल? तुम्ही हिमांशूच्या जामिनासाठी काहीतरी करा. आई, तुम्हाला अशा दृष्ट मुली माहीत नाही, विनय हसत हसत म्हणाला. जेव्हा त्यांचं आईवडिलांसमोर काहीच चालत नाही तेव्हा त्या सासरच्या लोकांना त्रास देतात. कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून नवऱ्यापासून विभक्त होतात. मग आईवडील सुद्धा त्यांच्या इच्छेनुसार वागू लागतात. म्हणजेच ते स्वतःच्या मुलांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. असे करून त्या प्रियकरासोबत लग्न करतात. कांचनला ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये तिच्या नवऱ्याचा, तिच्या प्रियकराचा हात असावा, सारिका म्हणाली. कांचनला या सर्व गोष्टीमध्ये तिच्या प्रियकराचा हात असावा, सारिका म्हणाली. आपल्याला कांचनच्या प्रियकराचा पत्ता लागला तर आपली केस मजबूत होईल. हो, तुझे बरोबर आहे, परंतु त्याचा पत्ता कसा लागेल? कांचनचे आईवडील तर आपल्याला या बाबतीत माहिती देणार नाहीत. मग तू त्याचा पत्ता कसा शोधशील? असे पार्वतीताई उत्साहाने म्हणाल्या. जणू काही असे वाटत होते की आता सर्व काही ठीक होईल. मी तर त्याचा पत्ता शोधून काढू शकत नाही. कोणत्या तरी खाजगी गुप्तहेऱ्याची आपल्याला मदत घ्यावी लागेल. म्हणूनच घाई कर बाळा. त्यांनी एका खाजगी गुप्तहेऱ्याची निवड केली. तो खूप हुशार होता. आठवड्याभरातच त्याने धक्कादायक अहवाल आणला. केवळ अहवालच दिला नाही तर पुरावेही दिले. कांचनचे कॉल डिटेल्स आणि तिच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग सोबत कांचन व तिच्या प्रियकराचे छायाचित्रणे सादर करण्यात आली. तो अहवाल पाहून एक मुलगी स्वतःच्या प्रेमापोटी कशा प्रकारे स्वतःच्याच आईवडिलांचा आदर व वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करू शकते हे पाहून सर्वांचे मन हेलावले. कांचन हे त्याचे उत्तम उदाहरण होते. अहवालानुसार हे सिद्ध झाले की कांचनने एका मुलावर प्रेम होते, परंतु भिन्न जातीमुळे तिचे वडील कांचनच्या लग्नाला तयार नव्हते. कांचनचा प्रियकर कोणतीही चांगली नोकरी करत नव्हता. तो एका केटर्सवाल्याच्या बरोबर काम करत होता आणि एका लग्नात कांचन व त्याची भेट झाली. मला समजत नाही की मुली प्रेमात इतक्या आंधळ्या कशा काय होतात की त्या कौटुंबिक प्रतिष्ठा आणि स्वाभिमान गमावतात. हिमांशूच्या जमिनीचा मार्ग आता सोपा झाला होता. विनयने त्याच्या वकिलामार्फत सर्व पुरावे न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने सुनावणीसाठी एका आठवड्याची मुदत दिली होती. पार्वतीताई आणि कैलासराव खूप चिंतित होते. खूप इच्छा ठेवून त्यांनी मुलाचे लग्न केले होते. आपल्या वागण्या बोलण्याने त्यांनी सुखी कुटुंबाची स्थापना केली. त्यांनी आपल्या मुलांना असे संस्कार दिले होते की मुलांनी चुकूनही कोणाचे नुकसान करू नये. पण तरीही त्यांना अशी सून मिळाली होती जिच्यासाठी वाईट मुलाचे प्रेम महत्त्वाचे होते आणि त्याचे प्रेम मिळवण्यासाठी आपले वैवाहिक जीवन आगीत फेकून देण्यास ती तयार झाली होती. तुरुंगातील छळ त्याला त्रास देत नव्हता, तर कांचनच्या वागण्याने त्याला त्रास होत होता. यानंतर ते कोणत्याही मुलीवर विश्वास ठेवू शकतील का? तिला तुमची सून बनवून तुम्ही तुमच्या घरात आणू शकाल. एका आठवड्यानंतर न्यायालयात जेव्हा सुनावणी झाली तेव्हा तिथे पार्वतीताई, कैलासराव, विनय आणि सारिका हजर होते. कांचनही तिचे वडील व आईवडिलांसोबत आली होती. तिच्या वडिलांना प्रतिवादीकडून नोटीस मिळाली होती. हिमांशूच्या वकिलांनी कोर्टासमोर एक एक करून सर्व पुरावे सादर केले. तेव्हा सर्वांचे डोळे आश्चर्याने व अविश्वासाने विस्फारले. स्वतः न्यायाधीश सुद्धा आश्चर्यचकित झाले. कांचन व तिचे आई वडील मान खाली घालून एका बाजूला उभे होते. त्यांच्या वकिलांची बोलती बंद झाली. जरी त्यांनी सर्व पुरावे खोटे व बनावट असल्याचे जाहीर केले असले तरी सत्याला ओरडण्याची गरज नसते. कांचन व तिच्या आवाजातील रेकॉर्डिंगमुळे संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला होता. कांचनने प्रियकराच्या सांगण्यावरून तिच्या सासरच्या मंडळींवर छळाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. कांचनच्या वकिलाने युक्तिवाद केला. न्यायाधीश साहेब, हे सर्व पुरावे खोटे आणि जाणून बुजून बनवले आहेत. त्यावर कोणत्याही फॉरेन्सिक तपास करण्यात आले नाही. रेकॉर्डवर घेऊन माननीय न्यायालयात आपला वेळ हे लोक विनाकारण व्हायला घालवत आहे. त्यामुळे आरोपीला जामीन मिळू शकत नाही. न्यायाधीशांनी विचारले, फॉरेन्सिक तपास व्हावा असे तुम्हाला वाटते का? जर होय तर फिर्यादी आणि तिच्या तथाकथित प्रियकराच्या आवाजाचे नमुने गोळा करून त्याची चाचणी करावी. यावर वकिलाने कांचन आणि तिच्या पालकांकडे पाहिले. तेव्हा कांचनने तिचे डोके इतके खाली घातले होते की जणू कोणीतरी तिच्यावर थुंकले असावे. तर तिच्या पालकांनी नकारार्थी मान हलवली. तेव्हा वकील त्यांच्याजवळ आले आणि त्यांना विचारले, हा तपास केला तर काय नुकसान आहे का? कांचनचे वडील म्हणाले, मला माहीत आहे की हे सर्व पुरावे योग्य आहेत. मला अधिक चौकशी करून आणखी पेच निर्माण करायचा नाही. या मुलीने आम्हाला कुठेही तोंड दाखवायच्या लायक ठेवले नाही. तुम्ही हे प्रकरण इथेच संपवा.
तथापि कोणत्याही वकिलांना हे नको असते. त्यांना तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने खटला पुढे ढकलायचाच असतो, कारण त्यांना त्यांची फी मिळत असते. परंतु येथे त्यांचे तर्क काम करत नव्हते. न्यायाधीशांनी कांचनच्या वडिलांना विचारले की आरोपीच्या जामिनावर तुमचा काही आक्षेप आहे का? नाही माय लॉर्ड. फिर्यादीचे काय म्हणणे आहे का? कांचन थोडी पुढे आली व म्हणाली, मला काहीच अडचण नाही, परंतु मला सासरी जायचे नाही. आज फक्त प्रतिवादीच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. कांचन सहमत झाली. कोर्टाने हिमांशूचा जामीन मंजूर केला. संध्याकाळी त्यांची तुरुंगातून सुटका होऊन तो घरी आला. आता घरातल्या सर्व वस्तू काचेसारख्या स्वच्छ व स्पष्ट दिसू लागल्या. आकाशात जणू धूळ साफ झाल्यासारखे वाटत होते. कांचनच्या विचित्र वागण्याचे कारण आता समजले होते. कैलासरावांच्या कुटुंबियाकडे आता असे पुरावे होते की पुढील 2-3 सुनावणीत त्यांना या खटल्यातून सन्मानपूर्वक निर्दोष बाहेर पडणे शक्य होते. या खटल्यात फारसे साक्षीदार नव्हते. कांचनचे म्हणणे महत्वाचे होते, पण पुरावे पाहता तिचे म्हणणे खोडून काढले जाऊ शकत होते. कांचनच्या आई वडिलांनी मौन धारण केल्यामुळे कैलासरावांची चिडचिड होत होती. त्यांना त्यांच्याशी बोलायचं होतं. जर त्यांना माहीत होतं की आपली मुलगी हट्टी आणि रागीट स्वभावाची आहे, ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिचा मार्ग मिळवू शकते, तर त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न करून आमच्या मुलाला अडचणीत का टाकले? लग्न जरी झाले तरी तिचे आई वडील तिला का समजावू शकले नाही? कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा झाल्यानंतरही त्यांनी सत्य लपवून ठेवले, त्याची माहिती दिली नाही. नेहमी ते स्वतःच्या मुलीची बाजू घेताना दिसले. कैलासरावांनी दिनेशरावांना फोन केला. भावा, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचे आहे. तुम्ही आमच्या घरी येऊ शकता का? लाजीरवाणेपणे होऊन दिनेशराव म्हणाले, कांचनमुळे तुमच्या कुटुंबाला इतका त्रास सहन करावा लागला, याचे मला फार वाईट वाटते. तेव्हा कैलासराव म्हणाले, तुम्ही मनात आणले असते तर ही समस्या कमी करता आली असती. आता ते रागातच बोलत होते. मी समजावू शकतो की माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली, परंतु तुम्ही माझी असहाय्यता समजू शकता. कोणताही बाप आपल्या मुलीला जाणीवपूर्वक विनाशाच्या खाईत ढकलू शकत नाही. तिला ज्या मुलाशी लग्न करायचे होते त्याला न सामाजिक दर्जा होता, ना तो चांगला कमवणारा होता. कैलासराव म्हणाले, तुम्हीही मनातील गोष्ट मला सांगू शकत होतात. भाऊसाहेब, लग्नाच्या वेळेस कोणते आईवडील स्वतःच्या मुलीच्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगतात? हे सर्व लपवले जाते. पण मला हे माहीत नव्हते की कांचन त्या मुलाच्या आहारी जाऊन ह्या हद्दीपर्यंत जाईल. जर तिला घटस्फोट द्यायचा होता तर इतर मार्गही होते. तुमच्या विरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करून तुम्हाला तुरुंगात पाठवले. मला खूप लाज वाटते. तुम्ही तिला हा खोटा खटला दाखल करण्यापासून रोखू शकला असतात. मला या गोष्टीचा खेद वाटतो. तुमच्या घरातून निघून आल्यावर ती थेट पोलीस ठाण्यातच गेली. गुन्हा नोंदवल्यानंतर ती घरी आली. याबाबत मला काहीच माहिती नव्हते. चल, लाज वाटून तरी काय फरक पडतो? माझ्यावर जी चिखलफेक व्हायला हवी होती ती माझ्यावर आली आहे. आमच्या आयुष्यात लिहून ठेवलेली संकट आम्ही सहन केले आहे. आता विचार करा पुढे काय करायचे. तुमच्या मुलीला काय हवे आहे, तुम्हाला काय हवे आहे? तेव्हा दिनेशराव अतिशय नम्रपणे म्हणाले, तुम्ही काय विचार केला आहात? आता आम्ही काहीच करू शकत नाही. खटला संपल्यावर विचार करू. एवढा त्रास सहन करून तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर आम्ही कांचनला आपल्या घरची सून म्हणून ठेवण्या इतपत उदार होऊ का? हो भावा, हे तर आता शक्य नाही, परंतु तुम्ही खूप उदार आहात, क्षमाशील आहात. कांचनच्या चुका विसरून तुम्ही तिला माफ करा. तिने आपले वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण तुम्हाला आवडले तर? दिनेशरावांनी असे बोलून मुद्दाम वाक्य अपूर्ण सोडले. तुम्ही एकदा कांचनसोबत बोलून पहा. तिला घटस्फोट हवा असेल तर आम्ही आनंदाने तिला द्यायला तयार आहोत. तिला तुमच्या घरी जायचे असेल तर तिने कोर्टात आधीच सांगितले आहे की तिला आमच्या घरी यायचे नाही. तरी आम्हाला हिमांशू सोबत बोलणे करावे लागेल. सर्व काही त्याच्यावर अवलंबून आहे. एकदा आपण त्याचे जीवन नरक बनवले आहे, त्याला पुन्हा नरकात ढकलता येणार नाही. ठीक आहे, आम्ही कांचनला समजावू आणि 1-2 दिवस भेटू. दिनेशराव म्हणाले. दिनेश योग्य वेळ पाहून कांचनला समजावत म्हणाला, मुली, स्वतःच्या भविष्यासाठी तू जो रस्ता निवडला आहेस तो तुला कुठेच घेऊन जाऊ शकत नाही. तू आता पाहिले आहेस की त्याला द्यायचे असेल तर शक्य आहे. एवढी फसवणूक आणि लबाडपणा करून देखील तुला अक्कल येणार नाही की तुझे वैवाहिक जीवन व्यवस्थित आहे. सर्व काही चांगले असताना चांगले संबंध तोडून अनोख्या व्यक्तीसोबत तू तुझे जीवन फुकट घालवणार आहेस. प्रेमविवाहात जीवनातील अडचणीनंतर दिसतात. पालकांच्या संमतीने जुळलेल्या वैवाहिक संबंधांमध्ये अडचणींवर मात करण्याचे मार्ग शोधले जाऊ शकतात. परंतु प्रेमविवाहात केवळ पती पत्नीच मात करू शकतात.
त्यामध्ये दुसरा कोणताही नातेवाईक येत नाही. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला काय करायचे आहे. कांचन मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तिला वाटले की भांडण करून प्रेम प्रकरणे मिटतात आणि पोलिसात तक्रार नोंदवल्याने घटस्फोट होतो. इथे प्रकरण उलटले होते. तिच्या सळक्या युक्त्या भरकटल्या होत्या. काही सोपे दिसत नाही. कोर्टात केस किती काळ चालेल माहीत नाही. तोपर्यंत ती म्हातारी तर होणार नाही ना. तिचा प्रियकर किती दिवस तिची वाट पाहणार. तिला वाटले की सर्व काही झाकले जाईल आणि घरगुती हिंसाचाराच्या नावाखाली घटस्फोट देईल. मात्र त्याचे संपूर्ण गुपित उघड झाले. आता तिने केस मागे घेतली तरी घटस्फोट घेण्यासाठी तिच्याकडे कोणतेही कारण नाही. तिची केस खोटी असल्याने सिद्ध झाले. हिमांशूला विचारले तर तो घटस्फोट देईल का? त्याला आणि त्याच्या आईवडिलांना तुरुंगात पाठवून तिने चांगले केले नव्हते. परंतु हीच गोष्ट तिच्या बाजूने काम करत होती. तिच्या कृतींचा विचार करून कदाचित तिला घटस्फोट द्यावा. हिमांशू आयुष्यभर तिच्यासोबत का घालवेल? तो तिला माफ का करेल? कांचनची चूक माफ करण्या इतपत कोण भला माणूस असेल? त्याला अजूनही आशेचा किरण दिसत होता. तिची मानसिक स्थिती अशी होती की ती योग्य निर्णय घेऊ शकत नव्हती. ती तिच्या वडिलांना म्हणाली, एवढं झाल्यावर मी हिमांशू सोबत एक सामान्य जीवन जगू शकेन का? हे संभव नाही. तिचे वडील तिला म्हणाले, पण जर तू स्वतःला सुधरू शकलीस तर मला वाटतं कैलासजींचे कुटुंब तुला माफ करेल. ते खूप चांगली माणसं आहेत. कांचन विचारात गळून गेली. मग म्हणाली, मला घटस्फोट दिला तर? दिनेशने तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. प्रेमाचं भूत अजून तुझ्या डोक्यातून सुटलं नाहीये. बाबा, लग्नाआधी तुम्ही माझं ऐकलं नाही म्हणूनच मला एवढं मोठं नाटक करावं लागलं. आता माझं ऐका. कदाचित काही झालं तर? मला नाही वाटत. मी हिमांशू सोबत आनंदी राहीन. त्याला खूप त्रास दिला आहे. त्याच्या आईवडिलांना तुरुंगात पाठवले आहे. ते जरी काही बोलले नाही परंतु ते मनापासून कधीच माफ करणार नाही. तू सुधारणार नाही असे म्हणून दिनेश रागाने उठून आपल्या रूममध्ये निघून गेले. आणि कांचनच्या आईला सुद्धा कळत नव्हते की तिने कोणत्या मुलीला जन्म दिला आहे. ती आतून रागाने खदखदत होती पण काहीही करण्याच्या स्थितीत नव्हती. तिचीच मुलगी तिची सर्वात मोठी शत्रू आहे असे तिला वाटत होते. घरातील वातावरण खूपच विषारी झाले होते. आपल्या मुलीच्या ह्या कृत्याने दिनेशला खूप वाईट वाटले. तो एकटाच कैलासच्या घरी गेला. सर्वांसमोर हताश स्वरात म्हणाला, कैलास भाऊ, मोठ्या मनानं बरोबर आहे. एक माणूस त्याच्या मुलांकडून पराभूत होतो. मी पराभूत झाला आहे. कांचनला समजावणं कुणाच्याही हातात नाही. तिला काय हवंय? कैलासने स्पष्ट विचारले. दिनेशने सांगितले, तिला हिमांशूपासून कसा तरी घटस्फोट हवा आहे. काही क्षण सगळ्यांमध्ये भीतीदायक शांतता पसरली. या शांततेत सर्वांची हृदय धडधडत होती आणि श्वासोच्छ्वास धडधड प्रत्येकजण जिवंत असल्याची खात्री देत होती. कैलासचे मन आधीच विचलित झाले होते. कांचनच्या अंतिम निर्णयाने कौटुंबिक जीवनातील आनंद संपुष्टात आला होता. तो निराश स्वरात म्हणाला, आता तरी तिला सुधारायचे नसेल तर कोणी काही करू शकत नाही. तिला आगीशी खेळण्याची सवय आहे. त्यामुळे तिला जळत लाकूड हातात घेऊन देऊ. फक्त आम्हाला मोकळे करा. आमच्या बाजूने कोणताही अडथळा नाही. आपण नातं तोडू. नाही बाबा. अचानक हिमांशूचा गंभीर आवाज आला. कैलास यांनी विचारले, का? काय झाले? हिमांशू म्हणाला, अशा खोट्या आणि फसव्या मुलींना धडा शिकवणे खूप आवश्यक आहे. वैवाहिक हा विचारपूर्वक बंधन मानला जातो. खूप सुखी वैवाहिक जीवन हा चांगल्या कुटुंबाचा आणि समाजाचा भक्कम पाया बनतो. कांचनसारख्या मुलींच्या तुटपुंजा वागण्याने आपण लग्नासारखी संबंध नष्ट करू शकत नाही. तिला हे सांगणं महत्वाचे आहे की कोणत्याही कारणाशिवाय वैवाहिक संबंध तोडणे इतके सोपे नाही, जेणेकरून ती मुक्त होऊन तिच्या प्रियकराशी लग्न करू शकेल. मी तसे होऊ देणार नाही. बाळा, काय म्हणतोयस? कांचनला आपल्यासोबत राहायचे नाही, मग आपण तिच्या मार्गात अडथळा का बनायचे? यामुळे आपल्यालाही त्रास होईल, अडचण येईल. तिच्या मार्गात अडथळा बनून तिला सुधारता येणार नाही. हिमांशू म्हणाला, ती मूर्ख आहे. तिने माझ्याशी लग्न केले आहे. आपल्या वैवाहिक जीवनाला आग लावल्यानंतर ती आपल्या प्रियकरासोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहत आहे. तिला समजून सांगायला हवे, ते इतके सोपे नाही. घटस्फोट मिळेपर्यंत ती म्हातारी होईल. आपली न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. घटस्फोट घेण्याची प्रक्रिया अधिक क्लिष्ट आहे. आपला कायदा विवाहाला महत्त्व देतो, घटस्फोटाला नाही, हिमांशू म्हणाला. यामुळे आपण वर्षानुवर्ष कायदेशीर अडचणीत अडकणार आहोत. आपले कौटुंबिक जीवन त्रासदायक होईल, कैलास विचारपूर्वक म्हणाला. पण आपण चुकीच्या परंपरांनाही प्रोत्साहन देऊ शकत नाही. कांचनने लग्नाआधी काही केलं असतं तर ते चाललं असतं, पण तिचे लग्न झाले आहे. आपण तिला त्या गोष्टींसाठी मान्यता देऊ शकत नाही. आपला परिवाराकडून तिला कोणताच त्रास नव्हता. जरी पण तिने आपल्याला ह्या भल्या मोठ्या संकटात टाकलं, त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे.